आलेलो आहे परीक्षेची पूर्वतयारी. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी नेमकं आपली परिस्थिती कशा पद्धतीने आपल्याला काय गोष्टी मेंटेन करायच्या आहेत, कशा पद्धतीने आपल्याला राहायचं आहे, काय वागायचं आहे, काय खायचं आहे, काय खायचं नाही याच्यावर. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की तुमच्याकडे जो मोबाईल आहे या मोबाईलचा चांगला फायदा सुद्धा घेता येतो. काही तुम्हाला थिअरम्स असेल, काही पॉइंट असेल ते तुम्ही त्यामध्ये रेकॉर्ड करू शकता आणि रेकॉर्ड करून ते कॉर्ड लावून 2 ते 3 ते 4दा तुम्ही ऐकू शकता. काही असे पॉइंट आहेत प्रत्येक प्रश्नाचे तुम्ही छान बनवू शकता, काही डेफिनेशन तुम्ही बनवू शकता, काही केमिकल रिएक्शन तुम्ही जर केले असेल तर ते तुम्ही ते बनवू शकता. त्याचे ऑडिओज बनवा आणि ते ऑडिओज तुम्ही 2दा 3दा 4दा ऐका. ते तुमच्याकरता खूप फायद्याचे ठरतील. बरोबर. तर मित्रांनो, परीक्षेच्या पूर्वतयारी करता काय करायचं आहे आपल्याला. तत्पूर्वी परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला त्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे ज्या विषयाचा पेपर दुसऱ्या दिवशी असेल. कोणत्याही वेगळ्या विषयाचा अभ्यास करायचा नाही, त्याच विषयाचा अभ्यास करायचा आहे की जो विषयाचा पेपर उद्या असेल. दुसरं, वर्षभर तुम्ही ज्या नोट्स मधून अभ्यास केलाय, ज्या डायजेस्ट मधून अभ्यास केलाय, ज्या तुम्ही मॉडेल आन्सर मधून अभ्यास केलाय, जीनियस मॉडेल आन्सर मधून अभ्यास केलाय, जीनियस पुस्तकांमधून अभ्यास केलाय किंवा ऑन द टेक्स्ट बुक तुम्ही पुस्तकामधून अभ्यास केला, टेक्स्ट बुक मधून अभ्यास केला असेल तर त्याच्यामधूनच अभ्यास करा. परीक्षेच्या ऐन वेळेवर वेगळा मित्र अभ्यासाकरता शोधू नका. म्हणजे वेगळे डायजेस्ट नोट्स किंवा आयएमपी नोट्स शोधू नका. तुम्ही जर वर्षभर ज्यामधून तुम्ही अभ्यास केला त्या अभ्यास करणाऱ्या मित्राला जर धोका दिला तर तो मित्र ऐन वेळी तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वर्षभर ज्या पुस्तकाच्या, ज्या नोटच्या माध्यमाने तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, त्याच माध्यमाने अभ्यास करा. त्यानंतर अधिक महत्त्वाचं, परीक्षेच्या आदल्या दिवशी, उद्याचा पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी आपली बॅग संपूर्ण व्यवस्थित पॅक करा, भरून ठेवा. त्यामध्ये पेन, पेन्सिल, इरेझर, तुमचं पूर्ण कंपास मध्ये सर्व साहित्य, त्यामध्ये 2 पेन्सिल 2Bच्या पेन्सिल मिळतात बाजारामध्ये, 2Bच्या मार्केटमध्ये जाऊन विचारा. 2B पेन्सिल, 2B HB नाही, 2Bच्या पेन्सिल त्या शॉपन करून छान पद्धतीने ड्रॉइंग करता वगैरे वापरल्या जातात, छान पेन्सिल असतात, त्या तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा. वर्षभर वापरलेला पेन त्याच्यामध्ये ठेवा, वर्षभर वापरलेला. ऐन परीक्षा आहे आणि परीक्षेला छान मस्त पेन, मोठा पेन, महाग पेन काही गरज नाही, तो तुमच्या हातात बसत नाही. लिखाण करताना हँडरायटिंग व्यवस्थित येणार नाही. त्याकरता वर्षभर ज्या पेनच्या माध्यमातून तुम्ही गेला, जो पेन तुमच्या वर्षभर हातात बसला तोच पेन वापरा. त्या पद्धतीचे वर्षभर वापरलेले 2-4 पेन लिहून वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवा. 2-3 पेन सोबत घ्या. त्यानंतर शक्यतोर तुम्ही काय करा तर जेल पेनचा वापर न करता बॉल पेनचा वापर करा. जर तुम्ही करत असाल तर काही वावगं नाही, परंतु काय होतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, हळूहळू ऊन वाढायला लागेल. त्याच्यामध्ये काय होईल की जर कदाचित आपल्या घामाचं थेंब त्याच्यावर पडले किंवा पाणी जर त्याच्यावर पडलं तर आपल्या पेपरचं पाणी व्हायला नको है ना. म्हणून ही गोष्ट कटाक्षानं टाळणं गरजेची आहे, याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे मित्रांनो. मग आपल्याला करायचं काय की शक्यतोवर बॉल पेन वापरायचं आहे. तुम्ही वापरत असाल तर हरकत नाही. काही याच्यामध्ये आता वॉटरप्रूफ जेल पेन मिळतात, ते तुम्ही वापरत असाल तर. त्यानंतर अधिक एक महत्त्वाची गोष्ट की एक स्कार्फ, पांढरा शुभ्र स्कार्फ एक जवळ ठेवायचा आहे. ऊन वाढायला लागेल, हळूहळू ऊन वाढेल, आपल्याला बांधायला हवा, तो सुद्धा आधी काढून ठेवायचा. हॉल तिकीट, आपल्या हॉल तिकीटची 2 कॉपी ऑलरेडी किंवा एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायची, कारण की ती आपल्या सोबत असायला हवी. ते आदल्या दिवशी ठेवायचं. त्यानंतर एक लेटर हेड लिहिण्यासाठी एक चांगलं धडधाकट व्यवस्थित रफ अँड टफ लेटर हेड जवळ ठेवा. त्याच्यासोबत अधिक एक महत्त्वाची गोष्ट की तुमचं जो हे आहे म्हणजे आपला पेन आहे, पेन सुद्धा वर्षभर जो वापरला तो तर आपण तुम्हाला सांगितलं जाईल, लेटर हेड तुम्ही सांगितलं तो तुम्हाला जवळ ठेवायचा आहे. पाण्याची बॉटल, एक पाण्याची बॉटल काढून ठेवा आणि पाण्याची बॉटल काढून ठेवायची, भरायची नाही, ते दुसऱ्या दिवशी आपल्याला भरता येईल है ना. हे संपूर्ण साहित्य जे मी तुम्हाला आता सांगितलं ते सर्व आदल्या दिवशी, पेपरच्या आदल्या दिवशी आपल्या बॅग मध्ये वेगळं काढून ठेवा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी जागरण करणं टाळा. पेपरच्या आदल्या दिवशी जागरण करायचं नाही मित्रांनो, ही कटाक्षानं बाब लक्षात घ्या. पेपरच्या आदल्या दिवशी आपल्याला जागरण करायचं नाही. त्या दिवशी लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठून रिव्हिजन करायची. रिव्हिजन काय करायचे, एक शांततेनं छान तोंड हात स्वच्छ धुवून छान गुडणा करून छान ब्रश करून बसायचं आहे आणि ध्यान करून म्हणजे डोळे मिटून छान रिकॉल करायचं आहे की नेमकं या लेसन मध्ये, या सब्जेक्ट मध्ये मी नेमकं काय काय आता वाचलाय, काय काय रिकॉल केलं, आठवायचं आहे. जिथं आपण अटकलो तिथं एकदा बघून घ्यायचं आहे. म्हणजे सांगण्याचा भाग की तुम्ही त्या दिवशी थोडं लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून रिव्हिजन करा. त्यानंतर अधिक एक महत्त्वाची गोष्ट की पेपरच्या आदल्या दिवशी जड अन्न घेऊ नका. चिकन, मटन सारखं असं जड अन्न,
पहिल्या दिवशी घेऊ नका, हे अतिशय महत्वाचं आहे. पोट खराब व्हायला हे कारणीभूत ठरतं. त्यानंतर अधिक एक की आणि सर्वात महत्वाचं, पेपरच्या आदल्या दिवशी तुमच्या कोणत्याही मित्राला किंवा मैत्रिणीला फोन लावून हे विचारू नका की तुमचा अभ्यास किती झाला. त्याचा अभ्यास झालेला असतो 50%, तो सांगतो तुम्हाला 100%. तुमचा प्रॉब्लेम आहे ना. आपल्याला मग थोडेसे प्रॉब्लेम्स होते, यार त्याचा 100% झाला, माझा झाला नाही, आणि मग आपल्याला घालमेल व्हायला सुरुवात होते. म्हणून कोणत्याही मित्राला अजिबात कटाक्ष फोन लावून विचारायचं नाही तुझा अभ्यास किती झाला. त्यानंतर आपलं हॉल तिकीट जे मिळालं आणि तुमचीच शाळा तुम्हाला सेंटर मिळालं असल्यामुळे एक अनामिकची भीती असते, ती एवढी नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि जर शक्य झालं तुम्हाला तर हॉल तिकीट मिळाल्यानंतर 1-2 दिवसात तुम्ही थोडंसं पेपरच्या 1 दिवस आधी थोडं जाऊन या, की नेमका कोणता क्लास आहे वगैरे तुम्ही बघू शकता. ओके, हे थोडशा काही गोष्टी आहेत ह्या परीक्षेच्या पूर्व वेळेस लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मंजिले सिर्फ उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मंजिले सिर्फ उन्हें मुबारक हो जिन्हें सिर्फ छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है ना. म्हणून आपला रस्ता स्वतः बनवायचा आणि ते तुम्ही करू शकता. तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आहे. मित्रांनो,